तर तब्बल 21 वर्षानं एक मूल झालं आणि नवस पेडण्यासाठी ते मूल कृष्णा नदीच्या पुराच्या पाण्यामध्ये सोडून दिलं। कृष्णा नदीला प्रचंड पूर आलाय, ज्याची चर्चा आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे। आणि त्याच पुराच्या पाण्यामध्ये नवस फेडण्यासाठी चक्क एक छोटं बाळ सोडून दिलं। पण त्यानंतर जो चमत्कार झाला तो पाहून संपूर्ण राज्याला एक आश्चर्याचा धक्का बसला। कृष्णा नदीच्या प्रचंड पुराच्या पाण्यात जिथे करोडो लिटर्स पाणी आणि अक्षरशः प्रचंड वेगाने वाहत होतं, तिथे एक चिमुकलं बाळ आई वडिलांनी सोडून दिलं। एक लाकडी पाळण्याला जिथे फुगे लावले होते, ज्या ते बाळ बसलं होतं आणि अक्षरशः पुराच्या पाण्यामध्ये वाहू लागलं। पण त्यांना म्हणतात ना, देवाचा नवस फेडताना तो कितीही कठोर असला तरी, अवघड असला तरी, ते अशक्य जरी काही वाटत असलं तरी देव आपल्या भक्तासाठी चमत्कार घडवून आणतो। आणि तो चमत्कार येथे आपल्याला पाहायला मिळाला। हा चमत्कार कृष्णा नदीच्या पात्रात त्या मुलाबरोबर झाला। कृष्णा नदीच्या पाण्यामध्ये प्रचंड पुराच्या पाण्यामध्ये जिथे सगळी गावं बुडाली आहेत, पण जिथं चिमुकलं बाळ सुद्धा पाण्यात सोडलं। आणि त्यानंतर जो चमत्कार झाला तो एका न्यूज चॅनलला रेकॉर्ड केला। जर कॅमेऱ्यात काही झालं नसतं तर त्याच्यावर कोणाचा भरोसा झाला नसता। म्हणतात ना, या जगात देव नाही, पण याची खरी परिस्थिती देव आहे की नाही हे तुम्ही पाहून नक्कीच ठरवा। हे समजले या घटनेमधून। नवस केल्यानंतर जो नवस फेडायची वेळ येते तेव्हा बरेचसे लोक घाबरतात, पण हे आई वडील घाबरले आहेत। त्यांचा देवावर पूर्णपणे विश्वास होता। त्यांनी ते मूल आहे तब्बल 21 वर्षांनी झालं होतं, जे ज्यांच्यासाठी अतिशय मौल्यवान होतं। पण त्याची देवावर असलेली श्रद्धा, देवावर असलेली भक्ती, देवावरचा विश्वास यामुळे सगळ्यांनी चक्क आपलं बाळ पाण्यात सोडून दिलं। बाळाची आई अक्षरशः रडू लागली। बाळ हळूहळू किनाऱ्यापासून लांब जात होतं। आई वडिलांची धाकधूक वाढत होती। किनाऱ्यावरचे लोक आरडत होते। पण त्यानंतर झाला असा चमत्कार, त्याच्यावर कोणाचा विश्वास बसत नव्हता। किनाऱ्यावर उभा असणारे लोक वाचवा वाचवा म्हणून ओरडत होते। पण जेव्हा देवाचा एक असा अभूतपूर्व चमत्कार झाला ते पाहिल्यानंतर किनाऱ्यावरील लोकच एकच जय जयकार करू लागले। ही घटना एका न्यूज चॅनलला रेकॉर्ड केली आहे, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल झालाय। हा चमत्कार देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच झालाय, त्यामुळे अद्भुत चमत्काराची नोंद देशाच्या इतिहासामध्ये होणार आहे। मग काय झालं होतं त्या दिवशी, काय चमत्कार झाला होता जेव्हा कृष्णा नदीच्या पात्रात या बाळाला सोडून दिलं? कसा नवस होता, तो नवस कसा फेडला गेला, हा नवस फेडताना काय चमत्कार झाला, ही नवस फेडण्याची काय प्रथा आहे, येथे देवाचा चमत्कार कसा होतो, चला तर जाणून घेऊया संपूर्ण सविस्तर माहिती। कृष्णा नदीच्या पुरामध्ये पाण्यामध्ये एका आई वडिलांनी त्यांचं बाळ सोडून दिलं। 2 वर्षाच्या मुलाला चक्क कृष्णा नदीच्या पाण्यात अक्षरशः फेकून दिलं। पण त्यानंतर झालेला चमत्कार व्हिडिओ संपूर्ण देशामध्ये व्हायरल झाला। देवाचा नवस फेडण्यासाठी कृष्णा नदीच्या पुराच्या पाण्यात 2 वर्षाच्या मुलाला, चिमुकल्या बाळाला सोडून दिलं। आणि त्यानंतर जे झालं ते पाहिल्यानंतर संपूर्ण देश हादरला। देव आहे की नाही याच्यावर लोकांची शंका होती, पण या घटनेने अभूतपूर्व चमत्काराने देवाचं अस्तित्व सिद्ध केलेलं आहे। ही चमत्कारिक घटना घडली ती सांगली जिल्ह्यामध्ये एक पती पत्नी होते, ज्यांना लग्न झाल्यापासून तब्बल 21 वर्षापासून मूलबाळ नव्हतं। त्यांनी सांगलीतील एका देवाला नवस केला होता। देव देखील नवसाला पावला, पण केलेला नवस हा अतिशय कठीण होता। ही चमत्कारिक घटना, देवाचा चमत्कार कशा पद्धतीने घडला यासाठी आपल्याला 4 वर्षे मागे जावे लागेल। हे कुटुंब होतं कर्नाटकातील निपाणी गावातील। रवींद्र वाहवे आणि त्याची पत्नी रवींद्रे 2 भाऊ होते। ते सर्वात मोठे होते। त्यांचं लग्न होऊन जवळपास 15, 16, 17 वर्षे झाली होती। 4 वर्षापूर्वी 17 वर्ष ज्यावेळेस त्यांना लग्नाला झाले तोपर्यंत त्याला कुठलंही मूलबाळ नव्हतं। त्यांच्या पश्चात त्यांच्या दोन्ही भावाचं लग्न, एका भावाला लगेच दुसऱ्या दिवशी मूल झालं, म्हणजे दुसऱ्या वर्षी मूल झालं, आणि एका भावाला लगेच पहिल्याच वर्षी एक मुलगी झाली। रवींद्र आणि त्याच्या पत्नीला काय मूलबाळ होत नव्हतं। त्यांनी वेगवेगळे डॉक्टर देखील पाहिले होते, अनेक उपचार देखील घेतले होते, पण काहीच उपयोग होत नव्हता। त्यामुळे त्यांच्या भावांना वाटायचं की रवींद्रची सगळी संपत्ती आपल्यालाच मिळणार, कारण रवींद्र यांना तर मूलबाळ नव्हतं। तर रवींद्र यांना म्हणायचे की तुम्ही आमचं मूलबाळ दत्तक घ्या। तर दुसरीकडे रवींद्र यांच्या पत्नीला गावातील बायका टोमणे मारायच्या, तुला तर मूल होत नाही, तू वांजोटी आहेस, असं म्हणून तिला त्रास द्यायचा। यामुळे ती खूप दुःखी व्हायची, नैराश्यात असायची। 4 वर्षापूर्वीची गोष्ट आहे। एकदा रवींद्र आणि त्याची पत्नी त्यांना एकदा गर्भधारणा झाली। ती प्रचंड आनंद झाली, कारण 15, 16, 17 वर्षात तिला एकदाही गर्भधारणा झाली नव्हती। तिच्या आनंदाला पारावर राहिला नाही। त्यांनी डॉक्टरकडे जाऊन तपासणी केली। डॉक्टर म्हणाले सर्व काही ठीक आहे, पण थोडासा प्रॉब्लेम आहे, तो बरा होईल। त्यांनी सोनोग्राफी करायला सांगितली। रिपोर्ट आले। डॉक्टर म्हणाले काळजी करण्यासारखी काही नाही। 1 महिना गेला, 2 महिने गेले, 4 महिने गेले, 5 महिने गेले। तिचा जाव आता तिच्याकडे विचित्र नजरेकडे पाहू लागली होती, कारण इतक्या वर्षांनी गर्भ कसं करायला लागला हे त्यांना कळत नव्हतं।
तिला स्वतःला आश्चर्य वाटत होतं. 5वा महिना लागला की ती पुन्हा डॉक्टरकडे तपासणीसाठी गेली. सोनोग्राफी केली, डोक्याला हात लावला. त्यांना खूप भीती वाटली. त्याने डॉक्टरला विचारलं काय झालं. तो डॉक्टर म्हणाले तुमच्या बाळाचे हृदयाचे ठोके फार कमजोर झालेत. आता तुमचं बाळ वाचेल की नाही याची शक्यता अतिशय कमी आहे. डॉक्टर बोले औषध दिली, 8 दिवसांनी पुन्हा या सांगितलं. आता ती 8 दिवस कसे जाणार याची कल्पना नव्हती. पण पती पत्नी प्रचंड दुःखी होते. जर हे बाळ गेलं तर खूप अवघड होईल असं त्यांना वाटत होतं. पण त्यांनी माहिती नव्हती की त्यांच्या बाबतीत एक मोठा चमत्कार होणार होता. एक असा दैवी चमत्कार ज्याची कधीच त्यांनी कल्पना केलेली नव्हती. 8 दिवसानंतर जेव्हा ते डॉक्टरकडे गेले तेव्हा डॉक्टरने पुन्हा एकदा तपासणी केली. त्या तपासणीमध्ये स्पष्ट झाले की बाळ मृत झालं होतं. आईच्या पोटामध्ये काहीतरी प्रॉब्लेम झाला असल्यामुळे त्यांनी तिथेच दम सोडला होता. डॉक्टरांनी हे सांगितल्यानंतर त्यांच्या पायाखालची वाळू सरकली. त्यांना काय करावं ते सुचत नव्हतं. त्यांनी सगळे उपचार करून घेतले, बाळाची डिलिव्हरी करून घेतली. पण या बाळ जगात नाही येण्याआधीच त्यांचा श्वास थांबला होता. आता त्यांच्या आयुष्यात कुठलाच आशेचा किरण उरला नव्हता. ती आई अक्षरशः नैराश्यामध्ये गेली. लोक तिच्याकडे हसून बघायचे आणि म्हणायचे हीच कपाळ करंटी आहे, हिचं नशीब खोटं आहे. त्यामुळेच असं लोकांचं टोमणे ऐकून तिला खूप वाईट होते. ही गोष्ट होती 4 वर्षापूर्वी. ती महिला अगदी नैराश्यात होती. पण म्हणतात ना, जेव्हा माणूस नैराश्यात जातो तेव्हा त्याला एक देव मार्ग दाखवतो. तो मार्ग त्याला तिच्या शेजारी घराशेजारी राहणाऱ्या एक वयस्कर महिला तिच्या घरी आली आणि ती म्हणाली बाई, एकदा एक असं देवस्थान आहे, त्या देवस्थानात जर तू एकदा नवस केला तर तुला 100% बाळ होईल, तोही मुलगा होईल आणि तोही सदृढ होईल. सुरुवातीला तिच्यावर विश्वास बसला नाही. देव तिच्या डोक्यामध्ये आयडिया टाकत होता, चमत्कार दाखवणार होता, पण तिला विश्वास बसत नव्हता. तिला वाटले की ही म्हातारी काहीतरी सांगत असेल. त्या म्हातारीने सांगलीमधील एका देवस्थानाचा पत्ता सांगितला. तिथे जाऊन नवस केला तर मुलगा होईल असं सांगितले. ही गोष्ट ऐकून तिच्या चेहऱ्यावर हसू फुललं. पण जेव्हा आजीने नवस कोणता करायचा, त्या नवसासाठी तू मुलाचं काय करायचं हे सांगितल्यानंतर तिच्या पायाखालची जमीन सरकली. कारण मुलाला जन्म घालायचा आणि त्याला नदीमध्ये सोडून द्यायचं हा नवस अत्यंत भयानक होता. जर माझ्या मुलाला काही झालं तर असा प्रश्न तिने म्हाताऱ्या बाईला विचारला. पण म्हातारी म्हणाली, अगं बाई, देवाचा चमत्कार तुला का माहित नाही, तू नवस कर आणि करून बघ, तुला 100% परिणाम येईल. तिने 2 दिवस 4 दिवस विचार केला. तिच्या पत्नीला सांगितलं आणि तिच्या पतीला अशा गोष्टीवर विश्वास नव्हता. पण इतकं दिवस मूलबाळ झालं नाही म्हणून ते देखील तयार झाले. ते म्हणाले चल आपण सांगलीला जाऊ. अखेर ती सांगलीला निघाले. गाडीत जाताना त्याच्या मनामध्ये वेगवेगळे विचार येत होते. जर नवस पूर्ण करायची वेळ आली, आपल्या बाळाला नदीत कसं सोडायचं. 4 वर्षापूर्वी अखेर सांगलीला जाऊन त्यांनी देवस्थानाला नवस केला. नवसामध्ये त्यांनी स्पष्ट म्हणाले की देवा, आम्हाला मुलगा होऊ दे. आम्हाला जर मुलगा झाला तर आम्ही नवस फेडण्यासाठी कृष्णा नदीच्या पात्रात मुलगा सोडून देऊ. आणि म्हणतात ना, देवावर जर खरी श्रद्धा असेल, श्रद्धेने जर तुम्ही देवाला काहीतरी मागितलं असेल, देव तुम्हाला नक्कीच देतो असे देखील सांगितलेलं आहे. त्यामुळं महत्वाचं म्हणजे काही देवाने तुम्ही मागितलं, अतिशय श्रद्धापूर्वक मागितलं, देव तुम्हाला नक्कीच देत असतो. तर त्या 4 वर्षापूर्वी केलेला नवस अगदी 6 महिन्यातच पूर्ण झाला होता. ती महिला पुन्हा एकदा गर्भवती राहिली. सोनोग्राफी केली. डॉक्टर म्हणाले बाळ सदृढ आहे. दुसरी केली, तिसरी केली, चौथी केली. प्रत्येक सोनोग्राफीमध्ये बाळ अगदी सदृढ होत होतं. त्याचं अगदी वजन नॉर्मलपेक्षा चांगलं होतं. त्याची वाढ अगदी व्यवस्थित होती. डॉक्टर सुद्धा चकित होत होते, कारण मागच्या वेळेस 5 ते 6 महिन्याच्या वेळेस त्यांचं बाळ मृत्यू पाहिलं होतं आणि यावेळी अजिबात त्यांना हे घडलं नव्हतं. आता पती पत्नीमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं होतं. पण त्यांना मध्येच आठवायचे हे बाळ आपल्याला नदीत सोडून द्यावं लागेल. त्यांना ही भीती वाटत होती. पण आनंदापुढे ही भीती विसरू लागली होती. हळूहळू 6वा महिना गेला, 7वा गेला, 8वा गेला, 9वा गेला. अखेर त्या बाळाचा जन्म झाला. बाळाचा जन्म झाल्यानंतर एकच जल्लोष घरामध्ये झाला. इतक्या दिवसापासून ते वाट पाहत होते. असलेल्या बाळाच्या आगमनाने सगळे ते खुश झाले होते. त्यांनी गावभर पेढे वाटले. मूल जन्मानंतर राहील की नाही याची कोणाला खात्री नव्हती. पण मूल देखील सदृढ होतं. अगदी दुसऱ्या दिवशी ते हालचाली करायला लागलं, हसायला लागलं. अगदी झटपट बाळ वाढायला लागलं. आता मुलाचे संगोपन अगदी व्यवस्थितपणे सुरू होतं. त्याची आई त्याला व्यवस्थित आंघोळ घालायची, पावडर लावायची, सगळं व्यवस्थित मालिश करायची, आपल्या पायाला ठेवून आंघोळ घालायची. अगदी व्यवस्थित सगळं सुरू होतं. 1 वर्ष गेलं पण कोणाला त्या नवसाची आठवण आलेली नाही. मुलगा जवळपास 2 वर्ष झाला तरी नवस सगळे विसरून गेले होते. बाळ झालं, देवानं बाळ दिलं. नवस पूर्ण करणं हे त्यांचं कर्तव्य होतं. पण सगळेजण विसरून गेले होते. आई वडील त्या बाळाच्या प्रेमामध्ये इतके गुंतून गेले होते की त्यांना दुसरं काही दिसत नव्हतं. पण त्या आजीने त्यांना देवाविषयी नवसाविषयी सांगितलं होतं. ती आजी कुठेतरी बाहेर गेली होती, त्या देवाला गेलेली होती. तेव्हा ती घरी आली. तेव्हा तिच्या घरी आल्यावर ती म्हणाली, अगं बाळ तर खूप छान आहे,
तू तुझं केलेलं नवस असं म्हणताच आईला प्रचंड भीती वाटू लागली. ती म्हणाली, आपलं बाळ होऊन तर बरेच दिवस झाले, पण अजून आपण नवस काय विसरलो. त्या आजीने त्याला विचारलं, किती दिवस झाले बाळ होऊन? ती म्हणाली, जवळपास 2 वर्ष. तर आजी म्हणाली, तो आजारी पडला होता का? त्याची आई म्हणाली, तो काल परवा थोडासा आजारी होता. त्यावेळेस ती आजी म्हणाली, तुम्ही आता पटकन देवाचा नवस आहे तो फेडून टाका, अन्यथा या बाळाला आजारपण येऊ शकतं, देवाचा कोप होऊ शकतो. असं म्हणून त्या आजींनी त्यांना सूचना दिली. त्या सूचनेनुसार त्यांनी तिथे जाणं गरजेचं होतं. देवाचा नवस फेडणं गरजेचं होतं. पण आईचं मन खूप नाजूक होतं. आपल्या आईच्या बाळावर येणारं संकट आई कधी झेलू शकते हे देखील तिने पाहिलं नाही. त्याला खूप वाईट वाटू लागलं. तिला वाटायचं की आपलं बाळ इतकं मोठं झाले, ते आपण नवसापायी नदीत कसं सोडून द्यायचं. नदीला प्रचंड पूर आलेला. धरणाचे दरवाजे उघडलेले. कृष्णा नदीत शेजारची गावं पाणी खाली गेलेली आणि त्यावेळेस खळखळ त्या प्रचंड पुराच्या पाण्यात आपलं बाळ कसं सोडून द्यायचं, हे कसं शक्य होईल. तिने 1 मिनिट विचार केला. पावसाळा संपल्यावर जेव्हा पाणी नॉर्मल होईल तेव्हा आपण हे असं करू, असं तिला वाटू लागलं होतं. पण त्या आजीने सांगितलं होतं, तू जर हा नवस पूर्ण नाही केलास तर तुझ्या बाळाला आजारपण येऊ शकतं. त्यामुळे आता तिला भीती वाटू लागली. अखेर त्याने तो नवस फेडण्याचा निर्णय घेतला. तो दिवस अखेर उजडला ज्या दिवशी संपूर्ण देशामध्ये चमत्कार व्हायरल होणार होता. त्या देवाच्या दिदी गेली, दर्शन घेतले, तिथल्या प्रथा त्या ठिकाणी विचारली. तेव्हा तिच्या लक्षात आलं की बाळाला पाण्यात सोडण्यासाठी एक लाकडाचा पाळणा तयार करावा लागतो. त्या पाळण्यामध्ये बाळाला बसवावं लागतं. त्यानंतर त्याला सोडून द्यावं लागतं. तिथे काही विशेष प्रकारचे लोक देखील त्या बाळासोबत पाळण्याला धरून त्या ठिकाणी जात असतात, जेणेकरून ते बाळ पुढे वाहून जाऊ नये. पण पुराचा प्रचंड इतका प्रवाह होता की बाळाच्या पुढे काय होईल याची कल्पना देखील कोणाला नव्हती. जरी 2 माणसं त्या बाळाला पाळणं घेऊन जाणार होते तरी त्या माणसासहित ते बाळ वाहून जाऊ शकतं. आता ती वेळ आलीच होती. देवाचं दर्शन घेतलं, हात जोडून देवाला विनंती केली की माझ्या बाळाला काही होऊ देऊ नकोस. असं म्हणून तिने तो पाळणा लोकांच्या हाती सुपूर्द केला आणि म्हणाली, तुम्हीच माझा नवस पूर्ण करा. अखेर त्या लोकांनी तो पाळणा घेतला, त्याला फुगे लावले आणि त्या बाळाला, ज्याचं नाव वीर होतं, त्याला गंध लावला. पाळण्यात बसवलं. ते किनाऱ्यावर नदीच्या मधोमध ते हळूहळू मधोमध जात होतं. असताना पाण्याचा प्रेशर इतका होता की ती माणसं गटांगळ्या खायला लागली. आई वडील किनाऱ्यावर उभे होते. त्यांच्या मनात भीती प्रचंड बसली होती. आता जर यांच्या हातातून आपला बाळ पाळणा सुटला तर आपलं बाळ हाती लागणार नाही. पण त्यांना असं वाटत होतं की त्यातील एका व्यक्तीचा जो बाळाच्या पाळण्याखाली हात धरून होता, तो अक्षरशः ते 2 लोक त्या पाळण्यामध्ये गेले आणि एका व्यक्तीचा हात सुटला. तो थोडासा बाजूला होऊ लागला, पण त्याने पटकन पाहून पुन्हा एकदा त्या बाळाच्या पाळण्यापर्यंत आला. तोपर्यंत दुसऱ्या व्यक्ती देखील स्थिती बिकट झाली होती. पाळणा काही क्षण कुठल्याही आधाराशिवाय पाण्यामध्ये पोहत होता. जर ही व्यक्ती 2 पाऊल पाण्याजवळ आला नसता तर पाळणा अक्षरशः अतिशय वेगाने इतका लांब गेला असता तरी कोणाच्याच हाती लागला नसता. पण म्हणतात ना, देवाचा चमत्कार होतो. देवाच्या खऱ्या भक्तावर नेहमी देव प्रसन्न होत असतो आणि त्याच्यासाठी हा चमत्कार घडून येत असतो. तशाच पद्धतीचा चमत्कार त्या ठिकाणी घडून आला. काही क्षण बाळ मोकळं होता. बाळ देखील प्रचंड रडायला लागलं होतं, घाबरलं होतं. पण तेवढ्यात त्या पोहणाऱ्या व्यक्तीने पटकन प्रवाहाच्या उलट्या दिशेने पोहत जाऊन त्या बाळाला पकडलं आणि तेवढ्या दुसरा व्यक्ती तो खाली बुडवला होता, तोही पटकन हातपाय वर करून मारून वरती आला आणि त्या पाळण्याला पकडलं आणि तो तर कॅमेरामध्ये प्रचंड लोकांसमोर काहीच झाला आणि हा चमत्कार संपूर्ण देशामध्ये व्हायरल झालाय. कृष्णामाईचा पाळणा सोडला. ज्यात त्यांची मुलं नसतील त्यांना तिथे नवस बोलला जातो आणि तिथे पाळणा धरतात आणि पाळणा धरल्यानंतर नवस फेडायचा असतो. तर अशा प्रकारची प्रथा तिथे आहे आणि या पाळण्याला ज्यांना मूलबाळ होत नाही तिथे नवस करण्याचा पद्धतीने नवस केला जातो आणि जिथे विशेष प्रकारचे लोक देखील तिथे असतात. तर या पाळण्याला घेऊन त्या नदीमध्ये जात असतात आणि इथे पालकांची मुलाखत देखील घेण्यात आली आणि त्या मुलाखत त्यांनी सांगितले की आम्हाला 21 वर्षापासून मूल नव्हतं, त्यामुळे आम्ही तिथे पाळणा धरला होता नवसाचा. त्यानंतर आम्हाला दुसऱ्या वर्षी मुलगा झाला आणि त्यासाठी हा नवस आम्ही फेडतोय. तर ही सांगलीतली शेकडो वर्षाची अनोखी प्रथा आहे. कोयना धरणातून नदीचं प्रचंड पाणी सोडण्यात आलेलं होतं आणि सांगलीची कृष्णाची जी पाण्याची पातळी प्रचंड वाढलेली असताना त्या ठिकाणी एक विशेष प्रकारची लोकांच्या मदतीने हा पाळणा आहे जो बाळाला वाहत्या पाण्यामध्ये सोडून नवस फेडण्याची जी प्रथा आहे त्या ठिकाणी सुरू आहे. कृष्णामाईची सेवा करणारे विशेष समाजाचे लोक त्या ठिकाणी असतात. त्यांना धाडस करून कुठलीही त्या ठिकाणी इजा न होता त्या बाळाला घेऊन गेले आणि या बाळाला त्या ठिकाणी ते घेऊन आले. पण हा अतिशय अवघड व नवा जो नवस आहे तो पूर्ण करतानाची देवाचा देखील चमत्कार त्याच्या पाठीशी होता असं त्या ठिकाणी निदर्शनास आले. तर तुम्हाला अशा प्रकारची प्रथेविषयी नेमकं काय वाटतं नक्की कमेंट करून कळवा. आणि सांगलीतील या देवस्थानाविषयी तुम्हाला माहित आहे का? नक्कीच तुम्हाला माहित असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ आवडल्यास
तर चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका. धन्यवाद.